काय गाई किती सारखी सारखी डॉक्टरकडे जातेस तू? आता मी काय करू त्याला? या वयामध्ये काय ना काय तर होतच असतं. देवाने ना सगळे आजार माझ्याच पाचवीला पुजले. जे काय ब्लड टेस्ट करायचेत ना ते एकदाच ते करून घे सगळे. नंतर तुझी कटकट नको आहे मला. मग ही प्रेम कशाला काढली? अगं फोटो बघ ना आपला. 15 वर्षात हात नाही लावला त्याला, जरा खराब झालाय. तो स्टुडिओत जाऊन नीट करून आणतो ना. काय शोधतेस काय? ते प्रेमच्या मागे काय रुमाल होता, रुमाल इथे. हा 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 माझा आहे माझा. तुझे हा काय ग त्याच्यात? नाही काय नाही काय नाही. आपण चल हॉस्पिटलला जाऊन तुझं काय टेस्ट करूया. चल. सासूबाई तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला काही नाही होणार. ए तू सांगायची गरज नाही मला. तुझं तू काम कर. आणि आता संधी मिळाले त्या भानू बरोबर गुलुगुलू करत बस. अगं बरं वाटत नाही ना तरी आपल्या तोंडाचा पट्टा नुसता चालूच आहे. चल. हो तू मलाच बोल. तुला माहिती नाही तुझ्या मागे काय काय करतात ते. हा चल चल. मालक हो तायडी मावशी कुठे गेल्या? त्या हा शोभा सासूबाईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. त्यात काय नवीन आहे? तुम्ही काय करताय? अहो आमच्या लग्नातला जुना फोटो आहे ना, तो जरा खराब झालाय. तो स्टुडिओ मध्ये जाऊन नीट करून आणतो. छान आहे. हा. मी ठीक करू का? नाही नाही नाही, तुम्ही नका करू, मी जाऊन आणतो. काही गडबड झाली तर प्रॉब्लेम होईल. माझा आणि शोभाचा एकच फोटो शिल्लक आहे. हा होय, लवकर जाऊन ठीक करा. हो ही खाली फ्रेम मशीन चांगली नाही दिसत. होय होय, नाही आणतो, लगेच आणतो. हा छान दिसतंय मावशी. फोटो तर छान दिसतंय. समोर आल्या ना की नीट बोलता येत नाही तुम्हाला. दादा गेल्या. हा आत्ताच हॉस्पिटल मध्ये गेले. आम्हाला कसं नाही माहित? मला बी माहित नव्हतं. मालकाने आताच सांगितलं मला. नक्की गेल्या? वय अंजली ताई. अंजू काय झालं? काय झालं? एवढं एवढं करडते? काय झालं? लीलावती मावशी मावशींचं काय 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 झालं? गेल्या. अंजू मग येतील ना परत, रडायचं काय त्यात? आता कधीच परत येणार नाही. मग आपल्याला कायमचं सोडून गेल्या. शोभा वहिनीने ऐकलं ना तर सोडणार नाही तुम्हाला. तरी मदन मावशी, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं दादांच्या घरात मावशीचा फोटो. अंजू तू गप्प रडू नको. भानू, मावशी कशा काय गेल्या? आत्ताच हॉस्पिटलात गेल्या. सोबत आहेत त्यांच्या बरोबर. भानू सावर स्वतःला. अंजू अंजू तू करडते. अंजू तू करडते. अरे राहुल असं कसं आपल्या चाळीतच राहत होता रे त्या. अशा कशा गेल्या रे द्या. आता भांडणार कोण माझ्याशी? अगं रडू नको ना अंजू. दुःख करण्यात अर्थ आहे का आता मला सांग? नाही. अशा वेळी काय सुचतं काय समजा? आता मोहन, भानू आणि शोभा वहिनीची जबाबदारी आपल्यावर आहे. आपणच आदर द्यायला पाहिजे त्यांना. आपल्याला करावं लागणार आहे सगळं. भानू तू काय काळजी करू नको. आम्ही करू सगळं. सम्या मदत. तयारी करा.
सामान आणूया बाकी सगळं हा. आणि तोंड पाडू नका कोणी, कळलं ना? कोणी तोंड पाडू नका. आम्ही करतो. चला. मोहन काय कसं आहेस? बरं आहे. काय झालं रे? झालं ते खूप वाईट झालं यार. हो. काय काय झालं काय? अरे ते लीलावती मावशींचं कळलं ना. बसायला आण काहीतरी. काय करणार? अरे इतक्या वर्षांचा आजार होता ना तो, इतक्या वर्ष त्रास होतो, ते वय झालं. बरोबर आहे तुझं. अरे मान्य आहे रे, त्यांनी तुला खूप त्रास दिला. बस, बस बस बस. नाही तू बस तू बस. हे बघ, त्यांनी त्रास दिला मान्य आहे, पण हे बघ तू काही मनात ठेवू नकोस हा. अरे काय विधात्याच्या पुढे कोणाचं काही चालतं का? ते झालं. हं. ते पण काय? तू काळजी करू नकोस हा. नाही नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर सगळे. तू एकटा नाही आहेस हा. हे घे पाणी. ओके ना. अरे तुझ्यासाठी आहे. मला नको तू घे. अरे नाही घे मोना घे. थोडं पाणी पी थोडं पाणी पी. हा बस चालेल. घे. मोन्या काय अवस्था करून घेतली यार स्वतःची. हा कुठं गेला होता एकटात? ते फोटो आणायला गेलो होतो. काय सांभाळ स्वतःला. पण मावशीचं असं अचानक काय झालं? सकाळी तर चांगल्या ठणठणीत होत्या. हो ना. नाही काय ते पाऊस पडला ना मध्ये, थंडी ताप जरा, बाकी काय नाही. त्यामुळे कुणाला काय होईल सांगता येत नाही राव. काय झालंय? नाही ना. काय बर मोन्या हॉस्पिटल मधून किती वाजता निघणार आहे? आपल्यापैकी कोणाला जावं लागेल का? नाही नाही काय गरज नाही, शोभा घेऊन येईल ना. शोभा वहिनी एकट्या? हा. एकटी बाई. तुझं काय बोलणं बिलणं झालंय का वहिनींशी? म्हणजे अंदाजे किती वेळ लागेल? काय बोलणं नाही झालं, पण एक दीड तासात येतील. 1-1.5 तास? हो. हे राहुल्या, आपल्याकडे वेळ कमी आहे, लवकरात लवकर सगळं उरकायला पाहिजे. सगळे असं का बोलतात माझ्याशी? काय माहिती. नाही माहिती. इथं बाकडा घालू, इथंच बॉडीला आंघोळ घालू, काय घालू? नक्की काय झालंय? कोणाला काय झालंय? दादा कोण आहे? हा काय झालं? एवढं छळलं, पण दादाच कळू दिलं नाही बघा. का कळवतील त्या? बरोबर आहे, असंच असतं. माणसाचं काही सांगता येत नाही, कधी येतील कधी जातील. मला कळेल का काय झालंय ते? मोन्या तू बस. अरे आता एवढा वेळ बस. अरे मोन्या बस. एवढा वेळ. अरे एवढा वेळ. मोन्या आधी शांत हो, तू बस. स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. कळतंय आम्हाला सगळं, समजतंय सगळं. मोहन मोन्या, कार्याचं कसं करायचं? 9व्या दिवशी की 12व्या दिवशी? नाही सगळ्यांना रजा कधी आहे ते बघू आणि मग त्याप्रमाणे ठरव. काय चाललंय काय तुमचं? कसलं कार्य? कुणाचं कार्य करताय? दादा आवरा स्वतःला. एवढं छळलं तरी प्रेम बघा सासूवर. हो ना, त्या कुठे गेल्याच नाहीत, अजून आपल्या त्याच्याच असे वागतायत. कोण गेलाय? कुठे गेलाय? बोलत बसू नका आता. मान तू इथं मोहन जवळ थांब. हा? हे चले, मैतावर चादर हार पण आणायचं. हा? मी बघ. दादा इथे हे बघ, मी काय म्हणतो, आपण कडे जाऊ पट. रे काय केलं तुम्ही? काय केलं तुम्ही? काय काय मोहन आवाज स्वतःला. मोन्या, अरे शांतो. अरे अरे आपल्या हातात काही आहे का? अरे आपल्या हाताचा प्रश्न नाही, पण काय केलं? काय तुम्ही? सोडून कसं चालेल मोहन? अरे अरे पण ऐका ना माझं मग. काय झालं तुम्हा सगळ्यांचं?
तू जिवंत आहेस. कुठे पळताय? बबड्या, अरे माझा फोटो काय झालं? शुभेदार, शुभे, माझा इथं फोटो होता, मी बघितलाय. मास्टरड्या, काय लपवतोय? माझा फोटो ना, दाखव दाखव मला माझा फोटो दाखव. शोभे, बघितलंस माझा फोटो? तुझ्या नवऱ्याचे प्रताप काय चालले कळतं का तुला? मस्त प्रेम आहे. हा? अगं तू मुलगी आहेस का कोण आहेस? हा? अगं जिवंतपणी मास्टरने माझा चक्क फोटो लावलाय. त्याच्या डोक्यात काय चाललंय तुला कळतं का? अहो सासूबाई ही फ्रेम रिकामी होती, मलाच माहित ना फोटो. आई कधी काढलाचा फोटो? हा ते नवरात्री आणि दिवाळीत आपण फोटो काढले होते ना, ते समीर साहेबांकडे एक कॉपी घेतली मी. हा मस्त आहे, छान आहे. हा ना, छान फोटो आहे. आई बघ ना. अगं शोभे, तूच बघत पाहिस. अगं तुला कळत कसं नाही? त्यांनी जिवंतपणी माझा फोटो फ्रेम करून लावलाय, त्याला हार कुठे? हार कुठे? दाखव मला तो. दाखव. हे बघ दे. फोटोला त्यांनी हार घातलाय, याचा अर्थ कळतो का तुला? कधी हार घालतात, कधी फोटो फ्रेम करतात. काय हो? तुम्ही माझ्या आईच्या मरणावर टपलाय? हा? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? आणि हे सगळं करण्याआधी मला एकदाही विचारा असं वाटलं नाही? गेले ना पैसे वाया? अगं आई पुढे तुला पैशाचा पडलाय. बरोबर बोलतायत वहिनी, इतक्यात थोडी जाणार आहेत त्या. ए नाही म्हणजे एवढ्या धडधाकट आहेत त्या. तुम्हाला कुठे काय होणार आहे? जरा घाईच केली दादा तुम्ही. या मालकांची काय बी चूक नाही. ए तू बोलू नकोस हा, बिलकुल तुला शहाणपणा दाखवू नकोस. त्या मास्टरचं ना मला मारण्याचा प्लॅन आहे आणि ही मी त्याला सामील आहे. काय नाही, मी जाऊन ना आता पोलीस कंप्लेंटच करणार आहे. अहो बघ ना जावई, आणि जावई कसला कसही खुनी आहे मेला. अहो काय आई आता तू काही बडबडतेस? हा काही बडबडत नाही, मी खरं तेच बोलते. या मास्टरचं ना मला मारण्याचाच प्लॅन आहे. हो. अहो काय बोलताय तुम्ही? शोभा अगं तू तरी समजाव त्यांना. आई तू आज चल. मी नाही जाणार आता आत. त्या मास्टरला ना खडी फोडायला आत नाही पाठवला तर ना नावा चिल्ली लावा की नाही मी. हा चल, आत चल. पोलीस कंप्लेंटच करणार. आत चल. सगळ्यांना दाखवते. आज चल. आता फोटो लावते मेला, जिवंतपणे मला मारते मेला. मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका, शोभाताई समजवतील त्यांना. दादा, पण एवढी भन्नाट आयडिया तुमच्या डोक्यात कशी काय आली? हो ना. काय हो ना, याच्या आयडियाचा नादात आपला जीव गेला असतात. म्हणजे तुला थोडी तरी अक्कल आहे का? हो ना, तू तुझ्या जिवंत सासूला पोचवायला निघालेला. मी आज सांगितलं ना, मालकांची यात काय बी चूक नाहीये. मी फोटो लावला आणि अंजली ताईंचा गैरसमज झाला. सांगायचं ना त्यांना, मग पुढचं सगळं. मालक, मी राहुल साहेबांना किती समजवायचा प्रयत्न केला, पण माझं ऐकूनच घेत नव्हते. मावशीने ढगात पाठवलं. कुठे चालला? ते अर्थ नाही, ते ऑफिसचं काम ते तुझ्यामुळे झालंय सगळं, आणि मी उगाच मोहनला दोष देत होतो. काय राहुल भाऊजी तुम्ही पण ऐकून तरी घ्यायचं ना मी बानूचं. आता सासूबाई माझ्याबद्दल काय विचार करत असतील? विचार कसा करायचा त्याच्यात? कसा करायचा विचार? मला माहिती आहे ना, ह्या तुझ्या मास्टरचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. मेला माझ्या जीवावर सुटलाय. अगं मी आता जिवंत असताना तो असं करतोय, तर माझ्या मनानंतर तुझं तर काय खरंच नाहीये. आई असं काही नाहीये ग. असंच आहे. हा, तो तुझा मास्टर आहे, त्या भानूच्या नादाने ना पुरता बदलून गेलेला आहे. हो, तिची फूस आहे त्याला. हो, भानू कुठून आली मध्ये? कुठून आले म्हणजे? अगं ती आल्यापासूनच त्यांना त्याच्या स्वभावात बदल झालाय, म्हणून असं विचित्र वागायला लागलाय तो. सासूबाई ऐकून घ्या माझं. चुप, एक शब्द बोल नकोस, आणि माझं नाव सुद्धा घेऊ नकोस मेल्या. तू माझ्या जीवावर उठलास काय? अहो
अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. या चाळीतल्या लोकांचा गैरसमज झाला आणि नेमक्या त्या वेळेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होतात. ऐकलं शुभे, म्हणजे मी हॉस्पिटलला जायचं नाही, बरं व्हायचं नाही, हो ना? आजार सगळा अंगावर करायचा, घरात बसल्या बसल्या मरायचं, कुणाला काही कळणार नाही, कुजल्यानंतर वास येणार आणि मग सगळे गोळा होणार, हो ना? अहो सासूबाई, चुप, एक शब्द बोल नकोस. मावशी मालकांचं एकदा ऐकून तर घ्या तुम्ही. ए गप, तू तर एक शब्द बोल नकोस. हा शोभे, या दोघांवरती ना माझा बिलकुल विश्वास नाहीये. दोघेही माझ्या मारणावर टपलेली आहेत. हे काय नाही, ते आता जाऊन ना पोलीस कंप्लेंटच करणार आहे. अहो मावशी असं करू नका. तू गप्पा बैस. तू गप्प बैस, ती बरोबर बोलते. उगाच काहीतरी डोक्यामध्ये खूळ घालून घेतलायस. तुला खूळ वाटत हे? हा शोभे, मला माझा जीव महत्वाचा आहे. काय नाही, मी पोलिसात जाणार म्हणजे जाणार. सासूबाई हवं असेल तर मी तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही पोलिसात वगैरे जाऊ नका. माझा हात सोड. मी जाणार म्हणजे जाणार. सोड माझा हात. ऐक मावशी या 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 सगळे या, सगळे या 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 या. आलात सगळे, छान. तुमचीच कमी होती. आरती करते तुमची आरती. हा, तुम्ही सगळेजण माझ्या जीवावर उठलात काय? या मास्टर डेच्या कटात सामील झालात काय तुम्ही? हा, अख्खी चाळ माझ्या जीवावर उठले. काय नाही, मी आता पोलिसात जाऊन ना प्रत्येकाची नावं सांगणार आहे. अख्खी चाळ माझ्या जीवावर उठली हेच सांगणार आहे मी आता. मावशी जेल बिल कशाला? मोन्यामुळे झालंय सगळे. अक्कल नाही त्याला अजिबात. पण तुमच्या जीवर टपलाय तुमच्या. राहुल साहेब, मी आधीच सांगितलं ना यात मालकांची काय बी चूक नाही म्हणून. गब्बा, इंद्राला मांजर साक्ष. मावशी ही समधी चूक ना राहुल साहेबांची आणि अंजली ताईंची आहे. अंजली ताई घरी आलेल्या मी काही सांगायच्या आधीच बोंबलत निघाला तिकडनं. ते प्रेम बघितल्यावर कोणालाही वाटणार ना, काय वहिनी? अगं अंजे, पण तुमच्या या गैरसमजामुळे माझ्या घरात महाभारत झालं, त्याचं काय? आणि राहुल, तुला पण अक्कल नाही का? काही चौकशी करण्याच्या आधीच तयारीला लागलात. अगं शोभे, बाबूला अंजी शिवाय आजूबाजूचं काही दिसतं का? बैलोबा कुठला? पण राहुल काका, ते स्मशानवाल्यांचं काय करायचंय? म्हणजे डेट कॅन्सल करू की पोस्टपोन करायची का? ए म्हण्या, लाज वाटते का तुला? तुझा अभ्यास बाकी आहे ना? चल चल चल, दाखव मला काय आहे ते. चल, चल अभ्यास कर. चल चल अभ्यास करायला चल चल. तुम्ही काय सगळे उभे आहेत आता? जा स्वतःच्या घरी, चला निघा. जा. कोणी माझ्या जीवावर उठले की? दाखवते तुम्हाला सगळं. सोडणार नाही मी. सासूबाई, आता तरी तुमचा विश्वास बसला ना. ए जर तरीच्या, हा, मला नक्की माहितीये तुझा ना नक्की काय तर डाव आहे. हा, हा, तुझा ना माझ्या दागिन्यांवरती डोळा आहे ना. अहो काय बोलताय सासूबाई? दागिने? अगं ते माझ्या 4 बांगड्या जुन्या नव्हत्या का, त्या मोडल्या आणि धनतेरसला मी हार करून ठेवला. कधी? अगं सांगितलं ना, धनतेरसला हार केला होता. तुला दाखवला नाही मी? दाखवलं असतं तर मी बघितलं नसता. मला आत्ताच्या आत्ता दाखव हात. अगं पण आता कुठे दाखव? मालक सॉरी, मी आहे समजा ना गंमत म्हणून सुरू केलं, पण हे लईच वाढलं. हो नाही, राहू दे आता, काय हरकत नाही. मालक, हो, तुम्ही तुमचा फोटो आणला का? आणला ना. आणला? मालक, तुम्ही दोघं किती छान दिसताय. लई मस्त वाटतंय. हीच तर खरी गंमत आहे. म्हणून तर फोटो फ्रेम करायचा, म्हणजे आपल्याला हवा असलेला क्षण टिपून ठेवता येतो आणि कधीही बघता येतो. किती भारी आहे हे. मालक, पण माझा तुमच्या बरोबर फोटोच नाहीये. आपण तुम्ही कॅमेरात दिसत नाही ना. अहो दिसत नाही म्हणून काय झालं? तुम्हाला तर दिसते ना. हो. काय केलं तुम्ही? शोभानी पाहिलं तर? अरे काळजी करू नकोस, या फोटो मध्ये मी फक्त तुलाच दिसणार, बाकी कोणाला दिसणार नाही.